तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या टॉपिकवर बोलणार आहे. तर गणपतीचा जन्म कसा झाला? तर पौराणिक कथेनुसार माता पार्वती यांनी स्नानासाठी वापरलेल्या उटण्यापासून एका बालकाची निर्मिती केली आणि त्याला दारावर पहारा देण्यास सांगितले. तेवढ्यात भगवान शिव तेथे आले, पण त्या बालकाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. त्यामुळे रागाच्या भरात भगवान शिवांनी त्या बालकाचे मस्तक छाटले. माता पार्वती अत्यंत दुःखी झाल्या. त्यांना शांत करण्यासाठी भगवान शिवांनी उत्तर दिशेला दिसलेल्या पहिल्या हत्तीचे मस्तक आणून त्या बालकाला जोडले आणि त्याला पुन्हा जीवदान दिले. त्यानंतर त्या बालकाला गणेश असे नाव देण्यात आले आणि सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य होण्याचा मान दिला. यामुळेच गणपती बाप्पा हत्ती मुख असलेली बुद्धी आणि विघ्नहर्ता म्हणून संपूर्ण जगात पूजले जातात. थँक्यू.